महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. आम्हाला आमच्या हक्काची शाळा केव्हा मिळणार? सायतानगरमधील विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल. अधिकाऱ्यांचं आश्वासन हवेतच. शिक्षण हा आमचा हक्क आहे असं कागदावर मिरवणाऱ्या प्रशासनाला सायतानगर येथील चिमुरड्यांचा टाहो ऐकू येत नसल्याचं चित्र दिसतंय. शाळेची इमारत धोकादायक झाल्यानं आणि नवीन कामाला सुरुवात होत नसल्याने येथील विद्यार्थ्यांना गेल्या अनेक दिवसांपासून शेजारील अंगणवाडीत बसून आपलं शिक्षण पूर्ण करावं लागतंय. विशेष म्हणजे शिक्षण विस्तार अधिकारी BO वासनिक यांनी पाहणी करून 15 दिवस उलटले तरी अद्याप विटेला वीटही लागली नाही. त्यामुळे ह्या शाळा बंद पाडण्याचा डाव तर नाही ना, असा संतप्त सवाल पालक विचारतात. काही दिवसांपूर्वी सायतानगर येथील शाळेच्या दुरावस्थेबाबत वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासन खडबडून जागं झालं होतं. शिक्षण विस्तार अधिकारी वासनिक साहेब, कनिष्ठ अभियंता जय, सरपंच शिवशंकर मुंगाटे आणि ग्रामपंचायत प्रशासनानं शाळेची प्रत्यक्ष पाहणी केली होती. यावेळी शाळेच्या कामाला तातडीनं सुरुवात होईल असं आश्वासन वासनिक साहेब यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलं होतं. मात्र या आश्वासनाला 2 आठवडे उलटणही परिस्थिती जैसे थे आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या या शाळेचा कारभार शेजारील अंगणवाडीतून हाकला जातोय. मात्र तिथे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत. अंगणवाडीत लहान मुलांना गाणी, खेळ आणि आरडाओरडा करून शिकवलं जातं. या गोंगाटामुळे मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांचं अभ्यासाकडे लक्ष लागत नाही. एका छोट्या खोलीत अंगणवाडीचे बालक आणि शाळेचे विद्यार्थी बसत असल्यानं बसण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. श्रीमंतांची मुलं कॉन्व्हेंटमध्ये जातात, पण आमच्या गरिबांची मुलांनी जायचं कुठं, असा भावनिक प्रश्न पालकांनी उपस्थित केलाय. सदर शाळेचे इलेक्ट्रिक बिल न भरल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शाळेची इलेक्ट्रिक पण बंद आहे. एकीकडे सरकार गाव तिथे शाळा आणि डिजिटल शाळा अशा घोषणा देत असताना दुसरीकडे प्रत्यक्ष सुरू असलेली शाळा केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी वारंवार तक्रार करूनही याकडे गांभीर्यानं पाहत नसल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता चेंडू प्रशासनाच्या कोर्टात आहे. वासनिक साहेब आणि संबंधित कनिष्ठ अभियंता आपले आश्वासन पाळणार का, की विद्यार्थ्यांचा हा वनवास असा सुरू राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.